देशात महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय झालाय, परंतु हा निर्णय प्रत्यक्षात उतरणार कधी अशी ही चर्चा होत आहे। मागील काही दिवसाचा विचार केला तर अनेक महिला आजही सत्तेवर आहेत, परंतु पतिराजच कारभार सांभाळत आहेत। असं तर भविष्यात होऊ नये असंही बोललं जात आहे। यासाठी चर्चा करण्यासाठी आज मराठीचा खास शो आजचा सवाल विचारतोय अविशांत या चर्चेमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी अविशांत कुमकर आणि तुम्ही पाहतायत आज मराठीचा खास शो। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या सातारा जिल्हा प्रमुख रेश्मा जगताप आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तसेच आपल्यासोबत आहेत धाराशिव येथून रेखाताई सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत बीड येथील वर्षा माने, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तीनही महिला मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। सुरुवातीला आपण जाऊयात सातारा जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख शिंदे गटाच्या रेश्मा जगताप यांच्याकडे। काय वाटतं तुम्हाला या निर्णयासंदर्भात, काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख रेश्मा जगताप बोलत आहे। आज आपला हा 33%चा आरक्षणचा प्रश्न हा खूप मोठा सोडवला गेलेला आहे। हा खरोखर ऐतिहासिक क्षण आहे। आज आपले आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे मी खरोखर खूप आभार मानते आणि त्यांनी जो महिलांसाठी हा 33%चा आरक्षणचा विषय हा खरोखर सोडवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवादही करते। आणि जो महिलांचं सक्षमीकरण म्हणजेच आज आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी तुम्ही बघितलेलंच आहे, पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे की आज त्यांनी जो तळागाळातली महिला आज आपली ज्योतिताई वाघमारे यांना देखील त्यांनी केंद्रामध्ये बसवलेला आहे। म्हणजे अशा महिलांना जर तुम्ही संधी देत असाल आणि खरोखर अशा महिलांना संधी दिलीच पाहिजे म्हणून जो काय हा प्रश्न तुम्ही बऱ्याच दिवसाचा रखडलेला होता तो खरोखरच आज सुटलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व महिला तुमचे खरोखर स्वागत करतो आणि आभारही मानतोय। आज जो महाराष्ट्रामध्ये जे काय अत्याचार होत आहेत महिलांवरती म्हणा, मुलींवरती म्हणा, वृद्ध महिलांवरती म्हणा, खरोखर तो आवाज हा संसदेत केंद्रामध्ये हा उठवला गेला पाहिजे। आणि खरोखर महिला जर आपल्या 33% महिला जर तिथे संसदेत म्हणा, केंद्रामध्ये, विधानसभेमध्ये जर असतील तर खरोखर महिलांना न्याय हा मिळणार आहे। आणि महिलांकडनं नेतृत्व हे खरोखर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आज बघितलं तर महिला कुठेही कमी नाहीये, बरोबरीने महिला काम करतेय। मग राजकारणात का नको, मग राजकारणामध्ये असावं म्हणून हा जो प्रश्न आज आपला जो सोडवला गेलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व महिलांकडनं नरेंद्र मोदीजी साहेबांचं खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद। माहितीबद्दल धन्यवाद। आपल्यासोबत धाराशिव येथून जोडले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सूर्यवंशी। तुम्हाला काय वाटतं या सर्व निर्णयास कशा पद्धतीने स्वागत करताय? जय जिजाऊ। बऱ्याच दिवसापासून महिला आरक्षणाचा विषय चर्चेत आहे आणि सर्व महिलांसाठी आनंदाची बाब म्हणजे केंद्र सरकारनं हे महिला आरक्षण विधेयक लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या विधेयकानुसार महिलांना विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% आरक्षण दिलं जाणार आहे। तर हे विधेयक 2029 पासून लागू होणार आहे। आज आपण भारतीय राजकारणामध्ये महिलांची जर स्थिती पाहिली तर अगदी बोटावर मोजण्या एवढ्या महिला कुठेतरी आमदार, खासदार किंवा उच्च पदापर्यंत जात आहेत। त्यामुळं महिलांचा या निर्णय प्रक्रियेमध्ये, राजकारणामध्ये अधिकाधिक सहभाग वाढावा आणि प्रत्यक्षरित्या त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जावं, त्यासाठी महिलांचा सहभाग अधिकाधिक वाढण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांचं स्थान राजकारणामध्ये बळकट करण्यासाठी हे विधेयक महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे। आणि खरोखरच या विधेयकाचं आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीनं आम्ही याचं स्वागतच करतो। पण 2029 मध्ये हे विधेयक लागू होणार आहे असं कळल्यानंतर या विधेयकाच्या अंमलबजावणीविषयी थोडीशी आमच्या मनामध्ये शंका येते, कारण एवढा पुढचा कालावधी दिलेला आहे। खरं तर हे विधेयक जर अगोदर लागू झालं तर 2029 किंवा त्यापूर्वी होणाऱ्या काही राज्यामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये देखील महिला भगिनींना सहभागी होता येईल, त्यांना सहभाग नोंदवता येईल आणि त्या आरक्षणाचा जास्तीत जास्त त्यांना फायदा होईल। त्यामुळं हे आरक्षण केंद्र सरकारनं लवकरात लवकर लागू करावं। या विधेयकाचं दुसरं नाव म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम आणि 128व्या घटना दुरुस्तीनुसार हे विधेयक लागू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच हे भारतीय महिलांसाठी
हे विधेयक जर लागू झालं, लवकरात लवकर लागू झालं, तर येणाऱ्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय महिलांचा एक सुवर्ण काळ गणला जाणार आहे. कारण आज आपण पाहतो, आपला महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर एवढं प्रगल्भ, पुरोगामी आणि प्रगत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजही महिला मुख्यमंत्री होऊ शकली नाही. हे खरोखरच एक महिलांचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि निश्चितच हे विधेयक जर लागू झालं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे समाजाचं सर्व चित्र बदललं जाईल आणि महिलांचा राजकारणामध्ये एक भक्कम सहभाग असेल, जेणेकरून सर्व प्रकारचं परिवर्तन त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये दिसून येईल. कारण एक महिला जर कुठल्याही क्षेत्रामध्ये तिनं जर पाऊल ठेवलं तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती एक समूळ परिवर्तन घडवून आणण्याचं काम महिलांच्या माध्यमातून होत असतं. आणि त्यामुळं या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा हे विधेयक किंवा हे आरक्षण धोरण जर लागू झालं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय महिलांचं स्थान अजून भक्कम आणि बळकट झाल्या वाचून राहणार नाही असं आम्हाला वाटतं. तर या विधेयकाचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तसेच आपल्यासोबत आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा माने. तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने या चर्चेत स्वागत करताना या निर्णयाचं काय सांगाल? जय जिजाऊ. मी वर्षा माने, प्रदेश उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र. आज आपण चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावे या प्रक्रियेला केंद्र शासनाने जी गती देण्याचा जो विचार केलेला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. आणि या निर्णयाची अंमलबजावणी केंद्र सरकारने लवकरात लवकर करावी हीच आम्हा सर्व महिला भगिनींची इच्छा आहे. आणि खरोखरच नक्कीच महिलां सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीने महिलांना जर 33% आरक्षण मिळाले तर नक्कीच महिलांचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. आणि महाराष्ट्राला आजपर्यंत न मिळालेली महिला मुख्यमंत्री मिळेल हीच आशा आम्हाला या आरक्षणाच्या विधेयकामधून वाटते. एवढंच मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छिते. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तीनही महिला मान्यवरांनी या चर्चेमध्ये सहभागी होऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. असेच चर्चा व्हिडिओ, वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा आज मराठी. वाचा, पहा, शेअर करा.